सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत। संध्याकाळचे आता 5 वाजलेले आहेत आणि मी इथं भाज्या लावलेल्या आहेत। 2 महिन्यापूर्वीच ह्या भाज्या लावलेल्या आहेत। त्याच्याबरोबर भाज्या लावताना मेथी लावली होती, जरा जास्तच लावली होती मेथी। एकदमच मेथी आल्यामुळे आणि मेथीची भाजी आपण किती वेळा बनवणार, सारखी बनवली तरी खावीशी वाटत नाही। आता मेथीला फुलं यायला लागलेली आहेत, त्याच्यामुळे आज मी मेथीच्या शंकरपाळ्या करणार आहेत। हे बघा, ही अशी फुलं आलेली आहेत आणि मेथी भरपूर आहे। आता मी मेथी तोडून घेते। भाज्या थोड्या थोड्या लावल्या तरी भरपूर होऊन जातात आणि मेथी, शेपू, करडई ह्या भाज्या तर खूप कमी कालावधीमध्ये येतात। मेथीला तर यायला 1.5 महिना लागतो। मेथी लावल्यानंतर 3-4 दिवसात लगेच उगवायला लागते आणि 1.5 महिन्यात तर खायला येते। आणि ती निघाल्यावरती लगेच आपल्याला दुसरी मेथी टाकायची असेल तरी आपण टाकू शकतो। घराशेजारी थोडीफार जागा जरी असेल तरी अशा जागेमध्ये आपल्या घराची गरज भागवण्या इतक्या भाज्या लावल्या तर आपल्या घरचं भागून सुद्धा इतरांना सुद्धा आपल्याला भाज्या देता येतात। म्हणजे मी तर माझ्याकडच्या भाज्या शिल्लक राहिल्या की शेजाऱ्यांनाही देत असते, म्हणजे एवढ्या होतात। भोपळे, दोडके ह्यांचे जर वेल लावले तर वेलाला भरपूर भोपळे, दोडके लागतात आणि ते विकायला येतात, इतपत येतात ते। मागच्या वेळेस माझ्याकडं भोपळ्याचा आणि दोडक्याचा वेल होता, ते एवढे भोपळे लागले होते आणि दोडके लागले होते की मला ना ते विकायला द्यावे लागले, कारण एवढे तर आपण काय खाऊ शकत नाही। तर एवढी भाज्या येतात, त्यामुळं घरच्या भाज्या जागा असतील तर नक्की सगळ्यांनी भाज्या लावायला पाहिजेत। आणि जागा नसेल तर कुंडीत सुद्धा आपण भाज्या लावू शकतो। तिथंही येतात कुंडीमध्ये कोथिंबीर वगैरे, रोजच्या खाण्यासाठी ताजी ताजी कोथिंबीर आपल्याला लगेच मिळू शकते। बाजारामध्ये आता मेथीची भाजी स्वस्त झालेली आहे आणि आमच्या शेजारी सगळ्यांकडे भाज्या थोड्या थोड्या आहेतच, त्याच्यामुळे एवढ्या भाजीचं काय करावं असा प्रश्न मला पडला होता। तर त्यामुळे मी ना शंकरपाळ्या करायचं ठरवलेलं आहे आणि त्यासाठी मी ही घेतलेली आहे हिरवी मिरची, लसूण आणि अर्धा चमचा जिरं घेतलेलं आहे। आता ते बारीक करून घेते। मेथी मी बारीक चिरूनच घेणार आहे। मेथी जर मिक्सरमधून पेस्ट करून घेतली तर ती जास्त कडवट होण्याची शक्यता आहे, त्याच्यामुळे मी अशी बारीक चिरून घेणार आहे। बारीक चिरली म्हणजे कडवटपणा लागणार नाही। आणि मी जास्त काड्या घेतलेल्या नाही आहेत, मेथीची फक्त पानंच घेतलेली आहे, कारण मेथीला फुलंही आली होती। अशी एकदम बारीक अशी मी ही मेथी कापून घेणार आहे। मेथी मी अशी बारीक अशी चिरून घेतलेली आहे आणि आता ही भरपूर अशी कोथिंबीर घेतलेली आहे। कोथिंबीरही मी चिरूनच घेणार आहे। मेथी जरा कडवट असते, त्याच्यामुळं कोथिंबीर भरपूर घातली म्हणजे कडवटपणा कमी होतो, म्हणून ही अशी भरपूर कोथिंबीर घेतलेली आहे आणि अगदी बारीक अशी चिरून घेतलेली आहे। कोथिंबीर देशी आहे, मस्त वास येतोय कोथिंबीरीचा। मेथीची खारी शंकरपाळी बनवण्यासाठी मी हे भरपूर असं तीळ घातलेलं आहे। 1 चमचाभर हा ओवा घातलेला आहे। अर्धा चमचा ही हळद आहे, अर्धा चमचा हे लाल तिखट आहे आणि ही घातलेली हिरवी मिरची, लसूण आणि जिऱ्याची पेस्ट। चमचाभर मी घरी बनवलेला मसाला टाकलेला आहे। ह्या मसाल्यामध्ये बडीशोपही आहे त्याच्यामुळं आणि बाकीचंही आहे जिरे, धने, त्यामुळं ह्याची खाऱ्या शंकरपाळीची चव छान लागेल। हे घेतलेलं आहे मी गव्हाचं पीठ। त्यानंतर हे घेतलेले आहे डाळीचं पीठ। मेथीची खारी शंकरपाळी खुसखुशीत होण्यासाठी ही अर्धी वाटी रवा घेतलेला आहे आणि हे घातलेले आवश्यकतेनुसार मीठ। मेथीची खारी शंकरपाळी खुसखुशीत होण्यासाठी मी 2 चमचे तेल ओतलेले आणि आता मी हे पीठ घट्ट मळून घेणार आहे।
मेथीची खारी शंकरपाळी बनवण्यासाठी मी हे पीठ मळून घेतलेले आणि आता शंकरपाळ्या लाटून घेते. शंकरपाळी बनवण्यासाठी मी हा एक गोळा घेतलेला आहे आणि आपण चपातीची जशी घडी घालतो तशी मी घडी घालून घेणार आहे. अशी घडी नाही घातली तरी चालेल, पण शंकरपाळीला आतून लेयर्स पडण्यासाठी मी ही अशी घडी घातलेली आहे. पातळ अशी मी ही चपाती लाटून घेतलेली आहे आणि चाकूनं मी ही शंकरपाळी अशी कापून घेतलेली आहे. चौकोनी आपण नेहमी जशी शंकरपाळी कापतो तशाच आकारामध्ये मी ही शंकरपाळी कापून घेतलेली आहे. आणि इथं कढईमध्ये तेल तापायला ठेवलेले, तर ह्या तेलामध्ये मोठ्या गॅसवर शंकरपाळी मी तळून घेतलेली आहे. थोडासा सोनेरी कलर येईपर्यंत ह्या शंकरपाळ्या मी तळून घेतलेले आहेत आणि आता उरलेले शंकरपाळ्या तळून घेते. मेथीच्या या खाऱ्या शंकरपाळ्या तयार झालेल्या आहेत आणि एकदम अशा खुसखुशीत झालेल्या आहेत. कोथिंबीर टाकल्यामुळं अजिबात कडवटही लागत नाहीत. तर आता उरलेले मी शंकरपाळ्या बनवून घेणार आहे.